रोज नेगेटिव्ह कमेंट्स, बॉयकॉट शब्दाचा सतत होणारा उल्लेख, पिक्चर चालणार की पडणार या प्रश्नाची सतत टांगती तलवार, नेपोटिझमचा शिक्का आणि सततच्या अपयशाचा अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री सामना करत होती। अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड आला आणि पसरला। त्यात बॉलिवूडच्या नाकावर टिचून साऊथवाले बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धिंगाणा करत होते। पण 2023चं वर्ष मात्र बॉलिवूडसाठी चांदी ठरलं। अख्ख्या इंडस्ट्रीला जी उतरती कळा लागली होती ती परिस्थिती या वर्षभरात काही अंशी बदलली असं म्हणायला हरकत नाही। बरं, असं वर्षभरात नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या मोहिते, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। 2023च्या अख्ख्या वर्षात 90च्या दशकातल्या सुपरस्टार्सनी बॉलिवूडला वर आणलं असं आपल्याला म्हणता येईल। कारण याच वर्षात शाहरुख खान आणि सनी देओल या दोन दिग्गजांचे सिनेमे आले आणि बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाले। बरं, हे दोघे तर झालेच, पण याशिवाय अजूनही अनेक कलाकारांचे सिनेमे सुद्धा या वर्षात तुफान हिट ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण सुरू करू की कोणत्या सिनेमाने या वर्षात सगळ्यात जास्त कमाई केली हे बघण्यापासून। 2023 मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत अर्थातच शाहरुखचा जवान टॉपला आहे। कुमार अटलीने दिग्दर्शित केलेल्या जवान या सिनेमाने 1150 कोटीची कमाई केली, तर शाहरुखच्या पठाणनेही पैसा वसूल केलाय। पठाण या सिनेमाने जवानच्या खालोखाल 1045 कोटींची कमाई केली। या दोन सिनेमांचं तर झालंच, शिवाय अजून एक नाव या यशस्वी ठरलेल्या सिनेमांच्या यादीत ॲड करावं लागेल, ते म्हणजे वंगा रेड्डी दिग्दर्शित फिल्म ॲनिमल। ॲनिमल या सिनेमाने वर्ल्ड वाईड 885 कोटी आतापर्यंत कमवलेत। बरं, अजूनही या सिनेमाचं क्रेज लोकांमधून कमी झालेलं नाहीये, त्यामुळे हा सिनेमा 1000 कोटीचा टप्पा आरामात पार करू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। याशिवाय अजून काही सिनेमांचा उल्लेख करायचा झाला तर सनी देओलच्या गदर 2 ने 600 कोटीचा टप्पा पार केलाय, म्हणजेच वर्ल्ड वाईड मोठी कमाई केली आहे। गदर 2 मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलने पहिल्या स्टोरीला पुढे नेलं, त्यामुळे लोकांच्या गदर सिनेमाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि या सिनेमात लोकांनी जास्तच इंटरेस्ट दाखवला। अजून एका सिनेमाबद्दल सांगायचं म्हणजे रजनीकांतचा जेलर हा सिनेमा। रजनीकांतच्या जेलर सिनेमानेही 610 कोटींचा गल्ला जमवलाय। आता या आकड्यांवरून आपल्याला अंदाज येतोच की बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दुरावलेली जनता पुन्हा सिनेमांकडे वळू लागली आहे। पण अर्थातच सिनेमा आणि त्याच्या विषयांवरून जे वाद व्हायचे ते तर झालेच। मोठं उदाहरण म्हणजे रणबीरचाच ॲनिमल हा सिनेमा। शाहरुखच्या जवान या सिनेमाप्रमाणेच रणबीर कपूरच्या ॲनिमल या सिनेमालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय। पण ॲनिमल सिनेमा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडला। बोल्ड सीन आणि अतोनात हिंसाचार ॲनिमलमध्ये दाखवण्यात आलाय। पुरुषांच्या कविता करण्यावर चुकीची मतं सिनेमात मांडली आहेत, त्यामुळे स्वानंद किरकिरे यांच्यासारखे मोठे लेखक आणि कवी लोक या सिनेमावर टीका करताना आणि व्यक्त होताना दिसले, त्यामुळे सिनेमाची चर्चा अधिकच व्हायला लागली। या सिनेमाच्या निमित्ताने बॉबी देओलची आणखी एक वेगळी हवा होताना सगळ्यांना पाहायला मिळाली। बॉबी देओलच्या सिनेमातल्या एंट्रीच्या वेळी वाजणाऱ्या जमाल कुडू या गाण्याने सोशल मीडियावर एक वेगळीच पसंती मिळवली आणि फक्त तेवढंच नाही तर सिनेमातल्या सगळ्याच गाण्यांनी सिनेमाला 4 चांद लावले असं म्हणायला हरकत नाही। दिग्दर्शकाला सिनेमा बनवण्याचं स्वातंत्र्य आहे अशी प्रतिक्रिया अनुराग कश्यपने ॲनिमल बाबतच्या वादावर दिली होती। खास करून मराठी प्रेक्षक वर्गाला सिनेमाकडे ओढण्याचं काम केलं उपेंद्र लिमये या मराठी अभिनेत्याने। उपेंद्र लिमये यांनी सिनेमात कमी रोल असून सुद्धा अख्ख्या सिनेमाला खाऊन टाकले अशी प्रशंसा सगळ्या स्तरावर होताना आपल्याला दिसत आहे। थोडक्यात सिनेमाची हवा तर आहेच। तसंच यावर्षी शाहरुखने ॲक्शन शिवाय एक कॉमेडी फिल्म सुद्धा केली आहे। तसं बघायला गेले तर शाहरुखच्या डंकीने सुद्धा सध्या पैसा वसूल कमाई करण्यास सुरुवात केली आहे। डंकीने 300 कोटीचा टप्पा पार केलाय, तर प्रभासच्या सलारने डंकीलाही मागे टाकले। सलार सिनेमाने 500 कोटीचा आकडा पार केलाय। सलार हा सिनेमा सध्या तुफान कमाई करतोय, त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर 2023 या वर्षामध्ये जवान, पठाण, ॲनिमल, सलार, गदर, डंकी यासारखे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत। आता येणारं वर्ष बॉलिवूडसाठी कसं फायद्याचं ठरतं हे बघायला अजून मजा येणार आहे। मित्रांनो, 2023 मध्ये आलेल्या सिनेमांपैकी तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।